हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जास्त काही इंट्रो आणि व्हिडिओत काय काय आहे हे स्टार्टिंगला न दाखवता मी व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात केली. मस्त छान फ्लावर्सही बाल्कनीत आलेले होते. म्हटलं चला त्यांना थोडं थोडं दाखवूया आणि आपल्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. तसं तर डिटेलमध्ये मी तुम्हाला रोज टूर देतच असते की आज कुठले कुठले फुलं जे आहेत ते झाडांना आलेली आहेत. पण म्हटलं चला एक वेगळी सुरुवात करूया. आणि मी ना आता पियाच्या टिफिनची इथे माझी तयारी चालली आहे. तसं मी तिला मटकीची उसळ असते ना ती टिफिनमध्ये बनवून देते. पण तिचं नेहमी हे मला सांगणं असतं की तिला मटकीची भाजी पण खूप आवडते, की तू मला भाजी देत जा आणि चपाती देत जा, असं पियाचं स्ट्रिक्टली मला म्हणजे तिचं सांगणं असतं. पण मी तिला सकाळी कन्व्हिन्स करून घेतले की पिया प्लीज नको गं चपाती, मी तुला मटकीची मस्त जी आहे उसळ देते. आपण ब्रेकफास्टमध्ये पोहे पण बनवूयात, परत फ्रूट्स पण होते आमच्याकडे 1-2 पडून, फ्रूट्स पण खाऊयात आणि वेगवेगळे ऑप्शन्स तर असतात तिला द्यायला की हे पण देऊया ते पण देऊया. आणि मग तिने ते ॲग्री केलं की ठीक आहे पोहे बनव. म्हणजे मग काय होतं की घरून जाताना ती सकाळी तिने दूध पण पिलेलं असतं, सकाळी उठल्या उठल्या दूध पिते आणि जायच्या अगदी 10 मिनटं आधी ब्रेकफास्ट जो असतो तिचा होत असतो. त्यामध्ये जे ब्रेकफास्टमध्ये बनवलं ते असतं आणि सोबत जर फ्रूट्स असले तर मग तिला 2-3 स्लाईस फ्रूटच्या पण द्यायच्या. होतं तिला जरा जास्त, पण मुलं खेळण्यामध्ये एकदाचे स्कूलमध्ये गेले की त्यांची इकडून तिकडून उड्या मारण्यामध्ये सगळं काही पचतं. त्यामुळे जितकं मला तिला सकाळी खाऊ घालता येतं तेवढं देते मी तिला. आणि तिच्या म्हणण्यानुसार मग तिने ऐकल्यावर मी फक्त मटकीची उसळ जी आहे ती तिला लाँग ब्रेकसाठी देणार आहे. खूप काही जास्त अशी स्पेशल रेसिपी नाही आहे. टमॅटो, कांदा, अद्रक वगैरे सगळं टाकून जे आहे हे तेलामध्ये परतून घेतलं आणि मटकी जी होती ती मी कुकरमध्ये लावली होती. 1 शिट्टी घेतली होती त्याची. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली होती आणि थोडं मीठ घातलेलं होतं आणि ही मटकी आता परतून घेईल आणि याचीच मी दुपारी भाजी पण बनवणार आहे. म्हणजे तिचं जे भाजी चपाती खाण्याचं जे तिची इच्छा होती ती स्कूलमधून आल्यानंतर पूर्ण होऊन जाईल. छान मसाल्याची भाजी बनवेल आणि हीच उसळ त्यामध्ये टाकायची, म्हणजे अजून छान त्याला मस्त टेस्ट येते. आता मटकी माझी टाकून झालेली होती. सो म्हटलं चला लगेच जे आहे ना प्रिपरेशन करूया पुढचं ब्रेकफास्टचं. कारण सकाळचा वेळ असा असतो ना की पिया तिची अंघोळ करायची मला गरज पडत नाही, तिचे पप्पा तिची अंघोळ करून देतात. पण ती अंघोळ 5 ते 10 मिनटात मला असं वाटते की होत असेल करणं. 5 मिनटात चला आपण पकडूया घाईघाईत, सगळा साबण लावला की टाका पाणी. पण ती बाहेर आल्यानंतर जो टाईमपास करते ना, म्हणजे तरीही बघा मी तिला बेडवर तिचे कपडे काढून ठेवलेले असतात. मला जसा मध्ये 10-20 सेकंदाचा गॅप मिळाला की तिचं टाईम टेबल चेक करून की ओके पीडीचा आज पिरियड आहे की नाही, नॉर्मल आहे, मग कुठला युनिफॉर्म घालायचं सगळं काढून ठेवलेलं असतं. तरीही एवढा टाईमपास करते. म्हणजे थंडी असो नको असो तिला थंडी पण वाजत असते, तिला कपडेही घालायचे नसतात लवकर. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक तुम्ही रिलेट करणार आणि यामुळेच आपला जे असते ना म्हणजे पूर्ण वेळ जो असतो ना, कितीही तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं लवकर उठा पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप टाईमपास होतो आणि तो जो सगळा रिफ्लेक्ट असतो ना तो दुसऱ्या गोष्टींवर आपला निघत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपली एकट्याने करायची कामं असतात, जसं की स्वयंपाक आपल्याला करायचं आहे तिथे खूप आपली धावपळ होते, बाकी गोष्टी आणि वैताग पण खूप होत असतो, आरडाओरड पण होत असते बऱ्यापैकी. मला ना म्हणजे असं मी रिअलाईज झालं आहे की आम्ही मुंबईलाही होतो, आम्ही 2-4 वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पण राहिलेलो आहे. सकाळी सकाळी आई लोकांचा खूप आवाज येत असतो की आवर म्हणून, उठ म्हणून. आणि हे मी पण खूप जास्त रिलेट करते आणि तुम्हीही करणार की ओरडल्याशिवाय म्हणजे मुलांना असं एक धमकीने असा आवाज जोपर्यंत त्यांच्या कानावर पोचत नाही तोपर्यंत त्यांना काही करायचंच नसतं. तसं जोरात आवाज गेला की मग ते कामाला पटपट सुरुवात करतात. चला बोलता बोलता इथे माझी मटकी पण तयार झाली आहे आणि मस्त पोहे पण झालेलं आहे. आता हे पोहे झाकून ठेवते आणि तोवर जे आहे पियाचं इम्पॉर्टंट काम आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. मला एक कमेंट आलेली की पोनी घाला मग वेणी घाला आणि ते हे पण बोललेले की मग केस खराब नाही होत. जेव्हा मी सिनियरला होती तेव्हा पण मी घालायची तसं, कारण की माझे लॉंग हेअर होते आणि तेव्हा आता याच्यासाठी नाही घालत कारण की मम्मीला विसर पडलेला, म्हणून मम्मीने आतापासून स्टार्ट केलंय की वेणी घालायचं. तर मग थँक्यू फॉर दिस कमेंट. मला खरंच मला विसर पडला होता. आपण घालायचो ना किती तुझे याच्यापेक्षा थोडे लॉंग हेअर होते, खूप होते, इतके होते. तेव्हा मला वेणी घालायची, मग छान अशी पोनी घालायची, नाही पोनी घालून मग वेणी घालायची. याचे सगळ्यात लॉंग केस होते ना पूर्ण क्लासमध्ये. आपण कट केलेत त्यांना आणि कट केले, आता मोठे झाले तर पिया कटच नाही करू दे.
मस्त ब्रेकफास्ट तयार झालेला आहे आणि लगेच मी पियाचा टिफिनही प्रिपेअर करून घेतला. ड्रायफ्रूटचा लाडू पण मी तिला टिफिनमध्ये देत असते, पण हे सगळंही तिला न्यायचं होतं चटर-पटर. त्यामुळे ती म्हणली की मी इथेच खाऊन घेते एक ड्रायफ्रूटचा लाडू आणि तिने आताच ब्रेकफास्टमध्ये खाऊन घेतला. शेवटचे थोडे शंकरपाळे उरले होते, तेही तिला मी टाकून दिले आणि असा तिचा आजचा टिफिन आहे. मी जास्त करून पियाला असं वेफी म्हणा किंवा चॉकलेट्स किंवा चिप्स, कुरकुरे हे असं कधी जास्त प्रेफर करत नाही. घरामध्येच मी जास्त ठेवत नाही. महत्त्वाचं म्हणजे खाण्याचा प्रश्नच येत नाही. भूक लागली तरी दुसरे ऑप्शन्स बरोबर चांगले हेल्दी आपण शोधून काढतो. जर आपल्याकडे असं काही म्हणजे चिप्स वगैरे असं काही फास्ट फूड आपल्याकडे नसलं तर मग बरोबर आपण ड्रायफ्रूट्स म्हणा काही ना काही चांगलं आपण शोधूनच घेतो घरामधून. पण आम्ही काही दिवसांपूर्वी डीमार्टला गेलो होतो, तेव्हा तिथे ऑफर चालली होती त्या वेफीवर, म्हणून ते आणून ठेवलेले होते. आणि तिला म्हणजे काय होतं ना की तिला स्कूलमधून घरी आल्यानंतर पण वेळ नसतो. आली की लगेच जेवण तिला प्रॉपर देत असते मी आणि त्यानंतर लगेच ट्युशन असते. तिकडून आली की थोडं खेळणं होतं आणि डायरेक्ट जेवण होतं. त्यामुळे तिला हे असं काहीतरी चटरपटर खाण्यासाठी जास्त वेळ नसतो. मग स्कूलमध्ये जरा 1-2 का असे ना द्यायचं तिला त्या हिशोबाने, म्हणजे तिलाही बरं वाटतं. आणि चला मग आता ती जी आहे स्कूलला गेली आणि आता मी हा सगळा किचन आवरते आणि एक महत्त्वाचं काम जे आहे ते मला आज पूर्ण करून घ्यायचं आहे. व्हिडिओत जरी दिसत नसलं ना, पण तरीही मी खरंच सांगते माझं किचन खूप जास्त खराब झालं आहे. खूप म्हणजे ट्रॉली वगैरे पण खूप जास्त असे ना खराब हात असतात ते लागलेले आहेत. ट्रॉलीमध्ये बऱ्याच अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या काही कामाच्या नाही आहे. पिशव्या आहेत जसं तुम्ही आता बघताय, 1-2 खाली डब्बे असतील, असं बऱ्याच गोष्टी भरून ठेवल्या आहेत. ते मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे बघा इथे खूप जास्त धूळ आहे. जे हँडल असतात ते पण खूप खराब झाले. म्हणजे आता पहिले असं कधी जास्त व्हायचं नाही माझ्यासोबत, पण आता काय होतं ना की वेळेची खूप कमतरता असते आणि जो वेळ मिळतो तो मला दुसऱ्या ठिकाणी जो आहे जसं व्हिडिओ वगैरे एडिट करण्यामध्ये द्यावा लागतो, मग मिळत नाही. मग असंही मी पोर्शन जे आहे ना ठरवून घेतलं आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण शेअर करते की मी कधी जे आहे किचनच्या वरचा जो भाग आहे तो क्लीन करून घेते. कधी डीप क्लीन करायचं आहे तर पूर्ण स्लॅब जो असतो किचनचा काउंटर टॉप तो मी डीप क्लीन करून घेते. आणि मग कधीतरी जे आहे ते ट्रॉल्या काढायच्या. म्हणजे फ्रिक्वेंटली नाही होत ह्या सगळ्या गोष्टी, कारण वेळच नसतो आपल्याकडे. पण आज मी ठरवून घेतलं होतं की काहीही झालं ना तरीही मला जे आहे माझं हे काम कंप्लीट करायचं आहे. कारण जितके दिवस पुढे जातात ना आपल्याला नंतर जेव्हाही आपण ते काम करायला घेतो ना आपल्याला वेळही तेवढाच लागतो, एनर्जी तिथे तेवढीच वेस्ट करावी लागते. त्यामुळे कामं वेळेवर झालेले कधीही उत्तम मला असे वाटतात. तसं तर मला उशीरच झाला आहे बऱ्यापैकी. खूप दिवसापूर्वीच मी हे ट्रॉली वगैरे काढून सगळं क्लीन करायला पाहिजे होतं. पण चला आता जाग आली आहे तर आता करूया ती सगळी कामं. आजच्या आज ह्या ट्रॉल्या क्लीन करण्यामागचं रिझन तुम्हाला हे बघून समजलंच असेल. खूपच खराब झालं आहे. म्हणजे एवढं खराब होण्याचं रिझन पण आपणच असतो. काय होतं ना अशा ट्रॉल्या जर आपण बनवून घेतल्या ना तर आपण जेव्हा झाडू मारत असतो ना तर बऱ्याच वेळा ती आपण जी घाण झाडून आणलेली असते ना ती झाडूच्या मदतीनेच मधल्या साईडला लोटली जाते आणि हळूहळू करत करत तुम्ही महिनाभर पण झाला ना, महिनाभरात पण भरपूर जे आहे ना इथे धूळ साचून जाते. मला ना जेव्हा आम्ही या ट्रॉल्या बनवल्या ना मला तेव्हा खरंच माहीत नव्हतं की अशाही ट्रॉल्या बनतात. म्हणजे खालच्या ज्या 2 ट्रॉल्या असतात ना त्यांना बारीक बारीक व्हील्स लावलेले असतात, चाकं, आणि ते आपण डायरेक्ट बाहेर पूर्ण त्या खालच्या ट्रॉल्या ज्या असतात त्या आपण ओढून बाहेर काढून घेऊ शकतो. जर तशा ट्रॉल्या राहिल्या असत्या तर आपण 1-2 दिवसाआड पण एक ट्रॉली बाहेर ओढली आणि तिथलं झाडून घेतलं, पुसताना ट्रॉली बाहेर काढून घेतली आणि तिथे जो आहे मॉप मारून घेतला तर असं सगळं करण्याचं गरजच पडली नसती. पण तेव्हा माहीत नव्हतं. पण तुमच्यापैकी कोणीही ट्रॉली वगैरे बनवण्याचा प्लॅन करत असेल किंवा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ओके अशाही ट्रॉल्या असतात तर मी तुम्हाला ही माहिती जी आहे ती देऊन दिलेली आहे. नाहीतर मग एवढी सगळी क्लिनिंग जी आहे ती करावी लागते. कारण आठवड्यामध्ये आणि महिना पण म्हटला ना तरीही कधी ना कधी चुकतंच आपल्याकडून. आणि कितीही ठरवलं तरी महिन्यातून आठवड्यातून असं पूर्ण काढून क्लिनिंग करणं ना खूप अवघड जातं, जीवावर पण येते आणि मग राहू देऊया करूया नंतर असं होत असतं. आणि हे फक्त क्लिनिंगच म्हणजे करणं महत्त्वाचं नाही आहे. आणि आपण जर क्लिनिंग नाही केली ना तर गोष्ट अशी होते की तिथे किडे पण जास्त व्हायला लागतात, कारण शेवटी तिथे अन्नाचे कण बऱ्यापैकी जाऊन पडलेले असतात आणि मग अशा वेळेला किडे जे असतात ते भरपूर होतात. मी तुम्हाला किड्यांवरचं सोल्युशनही भरपूर वेळा दिलेलं आहे आणि जमलं तर पुढे पण मी शेअर करते. सो त्या 2 ट्रॉल्या ज्या होत्या त्या आम्ही आधी काढून पूर्ण त्यांच्या खालचं एकदम प्रॉपर क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर जे आहे ही पण आता ही एकच आहे, तशा खूप जास्त ट्रॉल्या नाही खालच्या, ह्या 3च आहेत. पण तरीही त्यामध्ये एवढा सामान ठेवलेला असतो ना की तो पूर्ण काढून क्लीन करणं अगदी म्हणजे जीवावर येतं. आणि म्हणूनच जरा मला आता वैतागच यायला लागला होता, कारण सारखं सारखं कॅमेरा ॲडजस्ट करा, उठा, परत परत पायही आता दुखायला लागले होते. म्हटलं चला मस्त म्युझिक लावूया. इयरबड्स आणलं आणि मस्त आवडीचं कुठलं तरी म्युझिक
लावत लावत म्हटलं कामं करूया. मग काय होतं ना, असं केल्याने आपल्याला थकवा जास्त जाणवत नाही. आपण दमलेलो असतो पण ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही, कारण आपलं माइंड ते गाण्यामध्ये सगळं आपलं जे असतं माइंड चाललेलं असतं आणि ते सगळं आपल्याला रिअलाईजच होत नाही की मी इतकी कामं करते आणि मी दमलेली असेल. तर हा एक चांगला ऑप्शन आहे की लाऊड म्युझिक लावू शकतात. तसे करता करता कामं करायचं, बऱ्यापैकी कामं होऊन जातात आणि आपल्याला रिअलाईज नाही होत की माझ्याने एवढे कामं आणि एवढ्या वेळापासून मी जे आहे ते कामं करते म्हणून. सो बघा अशा पद्धतीने जे आहे ना, तुम्ही कागदावर नाहीतर मग आता हे काहीतरी अशी प्लेट होती त्यावर भरपूर जो किड्यांचा एक गेट आउट म्हणून एक ट्यूब मिळतो, मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तो तुम्ही आणला ना तर तो कागदावर वगैरे तुम्ही लावून जो आहे कानाकोपऱ्यामध्ये ठेवून देऊ शकतात. म्हणजे तो भिंतींना लावायचा असतो. पण बघा ना, आता भिंतीला जर त्या ट्यूबला लावला तुम्ही तर तुम्हाला भिंतीही क्लीन कराव्या लागतील. पावसाळ्यामुळे पावसाळ्यात काय होतं की आर्द्रता खूप जास्त असते, त्यामुळे तो जो ट्यूब जिथे आपण लावलेला असतो भिंतीला किंवा किचनच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये, तिथे काय व्हायला लागतं ना, तिथे ती मॉइश्चर खूप पकडतं आणि तेवढ्या जागेत बुरशी यायला लागते आणि मग त्याला परत क्लीन करा. त्यापेक्षा कागदावर लावायचं आणि जेव्हा आपण क्लीन करायला घेतो घर किंवा किचन वगैरे क्लीन करायला घेतो तेव्हा तो जुने जे कागद असतात ते फेकायचे आणि नवीन याच्यावर आपण जे आहे ते ठेवू शकतो. छोटे छोटे ढक्कन असतात बॉटलचे वगैरे, त्यांच्या कॅबमध्ये पण आपण तो ट्यूब जो आहे तो ठेवू शकतो. मी बऱ्यापैकी तसंच करत असते. औषधींच्या बॉटलचे जे कॅप्स असतात ना त्याच्यामध्येही ठेवते मी. म्हणजे आणि बऱ्यापैकी किडे झाले पण 1-2 ना तर ते खाऊन लगेच म्हणजे संपतात ते. सो जास्त किडे काही घरामध्ये होत नाही आणि शेवटी क्लिनिंग महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही स्प्रे मारा, कितीही ट्यूब ठेवा, क्लिनिंग जेवढी जास्त असली तेवढी किड्यांचं प्रमाण थोडं कमी असतं. आता हे काही डब्बे होते जे माझे खूप कोपऱ्यात ठेवलेले होते, तर ते आता मला लक्षात आलं की यांच्यामध्ये फक्त 1-2 सामान ठेवलेलं आहे, वस्तू ठेवलं आहे म्हणजे, आणि ते तिथे त्यांनी जागा पकडून ठेवली आहे. म्हटलं चला ते डब्बेही काढूयात आणि थोडीशी त्यांच्यामध्येही काही ना काही दुसऱ्या गोष्टी आपल्याला भरून घेता येतील. जे काही खालचं 3 ट्रॉलींचं काम मला करायचं होतं तेही मी केलं. एक कपाट आहे, तिथे माझे मोठे-मोठे डब्बे बसतात. काल परवाच मला एक कमेंट आली होती की एवढे मोठे डब्बे जे आहे मी पीठ चाळून घेताना तो मोठा डब्बा जो ॲल्युमिनियमचा दिसला होता, तर तो पण म्हणजे त्याच्यापेक्षाही हाईट तिथे जास्त डब्यांची बसून जाते. मध्ये मी एक शेल्फ पण बनवून घेतलेली आहे, कारण माझे गॅसचे सिलेंडर आहेत ना तर ते बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे हा जो कॉर्नर असतो ना तो कॉर्नर माझा रिकामा आहे. जर ते सिलेंडर मी ठेवले नसते तर मग हा कॉर्नर मला काही मिळाला नसता. त्यामुळे तिथे माझे डब्बे होऊन जातात. सो तुम्हाला ऑप्शन असेल असं म्हणजे किचनला लागूनच बाल्कनी वगैरे असेल तर तुम्ही तिथे सिलेंडर बाहेर काढून घेऊ शकतात. आता हे सगळं माझं झालेलं होतं, खालचं जे काही करायचं होतं ते. त्याच्यानंतर हे जे सिंकच्या खालचं जे आहे ना तर ते पण माझं करून झालं होतं. तिथे पण भरपूर अशी धूळ किंवा अननेसेसरी डब्बे, प्लास्टिकचे डब्बे होते ते सगळे काढले. प्लास्टिकच्या बॉटल्स होत्या त्या पण बऱ्यापैकी रिमूव्ह केल्या तिथून आणि आता जे आहे मेन ट्रॉल्यांची जी आहे ती मी आता क्लिनिंग करून घेते. मी प्रत्येक वेळा ना स्प्रे बॉटलमध्ये म्हणजे डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर, थोडा बेकिंग सोडा असं टाकून स्प्रे करून क्लीन करून घेते. पण ह्या वेळेस सिच्युएशन थोडी खराब होती. ट्रॉल्या जरा जास्त खराब झाल्या. ते काही दिवसापूर्वी चहा पडली होती ना ती पण मी वरवर पुसून काढली होती. म्हणून मी डायरेक्ट त्या वाईपवर होतं ना ते आपलं डिशवॉश लिक्विड टाकलं, त्याच्याने आधी पूर्ण ट्रॉल्या क्लीन करून घेतल्या आणि आता नॉर्मल एका चांगल्या कापडाने सगळं पुसून घेते. आणि मी ना 10 वाजता हे सगळं करायला लागली होती आणि मी ठरवलं होतं की मला स्वयंपाकाच्या आधी एवढं जे खालचा पोर्शन आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि आता मी तुम्हाला वेळ दाखवते. बरोबर तेवढ्या वेळात जे आहे ते माझं करून कंप्लीट झालेलं आहे. आता 11ला 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं मी घड्याळ पुढे करून ठेवलेली आहे. सो म्हणजे 11ला 10 मिनिटं कमी असताना माझं काम झालेलं आहे. आता 10 मिनिटात हे कपडे वगैरे वाळवत घालते आणि थोडे बाल्कनीतले फ्लावर्स बघितले की माइंड फ्रेश होऊन जातं. सोबत म्युझिक चाललेलंच आहे. तुम्हाला मी आतापर्यंत किती वेळा सांगितलं की गार्डनिंग करण्याचे काय काय फायदे आहेत मला काही आठवत नाही, पण एक लेटेस्ट एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्यापैकी माझी व्हिडिओ बनवण्यासाठी उठबस चाललेली होती आणि झाली ती वेगळीच, पण तरीही मला काही एवढा जास्त थकवा एवढा जाणवला नाही, कारण म्युझिक चालू होतं कानामध्ये आवडीचं आणि सोबत आल्यानंतर आता हे सगळे मला छान छान फ्लावर्स जे आहेत ते बघायला मिळत आहे. मग मला सांगा, इतके छान वेगवेगळ्या कलरचे जेव्हा आपण सुंदर फुलं बघतो, कितीही थकवा असू द्या मन प्रसन्न होऊनच जातं त्यांना बघून. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असते की इन्व्हेस्टमेंट गार्डनिंगमध्ये खूप जास्त नाही आहे, पण त्याचे बेनिफिट्स तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने जे असतात ना ते मिळत असतात. चला असो, बऱ्याच लोकांनी मला पाहून सुरुवात केलेली आहे आणि जे काही उरले तेही हळूहळू मी तुम्हाला जे असतात ना असं म्हणजे कन्व्हर्ट ज्याला म्हणतात ना, हळूहळू करूनच देईल मी तुम्हाला माझ्या गार्डनमधले छान छान उमललेले फ्लावर जे आहे ते दाखवून.
तुमच्यापैकी 2-4 लोकं तर आज गार्डनिंग करण्यासाठी मोटिवेट झालेले असालच आणि शिवाय तुमचंही किचन माझ्यासारखं थोडं खराब झालं असेल, तर मला काम करताना बघून तुम्हालाही थोडा उत्साह आला असेल. व्हिडिओ संपला की तुम्हीही स्टार्ट करणार, आय होप सो. तसं मी तर मॉर्निंग पर्सन आहे. जेवणाच्या आधी माझ्याकडून जेवढे कामं होतात मी करून घेते, पण तरीही कधी गरज पडलीच तर जेवणाच्या नंतरही करावेच लागतात. शेवटी कामं आहेत, ते कधी संपत नाही. जे काही 2-4 भांडे निघाले होते, डब्बे मला रिकामे मिळाले, ते सगळे म्हटलं आता वॉश करून घेते, म्हणजे त्यांच्यामध्ये मला काही ना काही जे आहे ते फ्युचरमध्ये भरून काढता येईल. क्लिनिंग करताना एक गोष्ट मला असं वाटते, म्हणजे एक टिप तुम्ही लक्षात ठेवा नेहमी, की क्लिनिंग करताना 2-4 तरी अशा वस्तू असल्या पाहिजे, की मला असं वाटतं ते आपल्या घरामधून आपण काढल्याच पाहिजे जर आपण एखादी जागा क्लीन करतोय तर. कारण काय होतं ना, मला असं वाटतं की तिथे जागा बनते पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे तिथला जो लूक असतो तो चेंज होऊन जातो. आपल्याला नवीन काहीतरी करण्याचं जे असते, म्हणजे ते गेल्यानंतर खराब आहे ते आपण टाकून दिलं तर त्याच्या जागेवर आपण काहीतरी दुसरं घेऊयात, यासाठी एक उत्साह असतो मनामध्ये. आणि त्यातल्या त्यात असं म्हणतात की बऱ्याच अननेसेसरी गोष्टी जर आपण टाकून दिल्या ना, तर निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त जी असते ना ती कमी होऊन जाते घरातली. कारण वस्तूंमध्ये खूप जे असतात ना एनर्जी स्टोअर करून ठेवलेल्या असतात, त्या निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या. आणि मी ह्या गोष्टीवर थोडंफार ट्रस्ट करते. कारण बघा ना, तुमचा बेडरूम आपण कन्सिडर करूया. बेडरूममधली फक्त तुम्ही बेडशीट चेंज करून टाकली तरीही त्याचा रूमचा लूक तर चेंज होतोच, पण शिवाय आपल्यालासुद्धा ते वेगळी बेडशीट टाकली म्हणून रूम जो आहे तो नवीन वाटायला लागतो, प्रसन्न वाटायला लागतो. तसंच कुठल्याही जागेचं असतं. तुम्ही इकडचं भांडं तिकडे केलं तरीही त्याचा लूक जो असतो तो तेवढ्या जागेचा चेंज होऊन जातो. सो मेक शुअर करून 2-4 तरी गोष्टी अशा असल्या पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये 2-4 नाही अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या आपण बऱ्याच काळापासून यूज करत नसतो, पण तरीही आपण त्यांना ठेवलेल्या असतात की फ्युचरमध्ये कामात येईल, फ्युचरमध्ये कामात येईल. आणि हेही आपल्याला माहीत असते की हे कधीच कामात येणार नाही आहे, तरी आपण त्यांना स्टोअर करून ठेवतो. सो थिंक अबाउट इट. सगळं काम वेळेवर संपवून मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. ठरल्याप्रमाणे जी मटकीची उसळ बनवली होती मी, त्याचीच आता पुढे भाजी जी आहे ती बनवून घेते. मस्त मसाला वगैरे भाजून घेतला होता आणि मसाल्याची भाजी बनवते मस्त मटकीची. आणि बघा, मला दाखवायचं राहिलंच म्हणजे तुम्हाला की त्या ट्रॉल्या किती चकाकायला लागल्या होत्या. तसा व्हिडिओ तेवढं काही डिफरन्स आपल्याला समजत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण डेली, आता जसं मी आहे घरामध्ये, आपण रोज बघतो एवढं कळत नाही आपल्याला, पण जेव्हा एखादी जागा क्लीन होऊन जाते ना, तेव्हा आपल्याला कळतं की ओके, ही क्लीन झाल्यावर अशी पण दिसते बरं का. आणि नाहीतर इतके बारीक बारीक डाग होते त्या किचनच्या ट्रॉल्यांवर, विचारूच नका. सगळे हँडल एवढे भरलेले होते, पण सगळं मी अगदी म्हणतात ना डीप क्लिनिंग, त्या पद्धतीने सगळ्या ट्रॉल्यांची डीप क्लिनिंग करून काढली होती. तसं मी वॉश वगैरे केलं नाही मधून, म्हटलं जाऊ दे, असंही स्टीलचं आहे ते लवकर सुकणार नाही. बाहेर हवं तसं ऊन पण नव्हतं, त्यामुळे फक्त पुसून काढलं मी. पण बाहेरून जो काही चकाकी दिसते ना ट्रॉल्यांवरची, ती काहीतरी वेगळीच होती आणि ती बघूनच 2-4 दिवस मन प्रसन्न होऊन जातं असं. चला असो, मी आता इथे उरलेला सगळा हा माझा स्वयंपाक करते आणि पुढची रुटीन काय आता दिवसभराची दाखवत नाही, कारण सकाळीच एवढं काम झाल्यानंतर मला नाही वाटत की आता माझ्याकडून जास्त काही काम होणार आहे. सो चला मग मी व्हिडिओ इथे माझा संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ आणि मोटिवेट झाला की नाही मला नक्कीच सांगाल कमेंटमधून. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.